रत्नागिरीतील आभार संस्था संचलित जिल्हा प्रास्ताविक भजन मंडळ महिला शाखा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने महिला भजनी मंडळाचा सन्मान सोहळाही पार पडला। या कार्यक्रमाला रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। यावेळेस महिला नगरसेविकांसह जिल्ह्यातील महिला भजनी मंडळाच्या सदस्या यांच्यासह आभार संस्थेच्या महिलांनी उपस्थिती लावली होती। फुलाला फूल लावत गेलं की फुलांचा एक सुंदर हार तयार होतो। माणूस माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीची एक सुंदर नातं तयार होतं। पण हे नातं जपण्यासाठी गरज असते ती आभार मानण्याची। ही साधू संतांनी पावन असलेली भूमी आहे। अनेक साधू संत होऊन गेले। संत ज्ञानोबा, संत तुकोबा यांनी तर भजनाच्या माध्यमातून त्या काळामध्ये भजनाच्या माध्यमातून अनेक लोकांना एकत्र करून लोकांना चांगली शिकवण दिलेली आहे। आणि तो वारसा आज आपण सगळ्या महिला भगिनी पुढे नेत आहात। कारण आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये खरंच काळाची गरज आहे की मनाला कुठेतरी शांती मिळाली पाहिजे। आणि हे अतिशय चांगलं काम आपला संस्कृतीचा हा वारसा पुढे नेण्याचं काम या सर्व महिला भगिनी करतायत। यामुळे खरोखरच एक चांगलं म्हणजे भजन नुसता टाळ मृदुंगाच्या वादनानं जे आपल्या कानावर पडतं ते उच्चाराने खरोखरच आपल्याला एक ऊर्जा मिळत असते। आणि हे अतिशय पवित्र कार्य आपण सगळ्याजणी करत आहात। आणि या माध्यमातून पूर्ण समाजाला आपल्या संस्कृतीचा वारसा तुम्ही सगळ्याजणी पुढे नेताय। आणि आताच्या पिढीला हे समजणं फार गरजेचं आहे। हे अतिशय चांगलं काम आपण सगळ्याजणी करताय। या निमित्ताने सगळ्याजणी एकत्र येऊन एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होतीये। खूप छान वाटलं। आणि असे कार्यक्रम तुम्ही नियमित करत राहा। जो काही माझ्याकडून तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या ज्या गोष्टीची गरज असेल मी सदैव तुमच्या बरोबर आहे। केव्हाही हात मारा, नक्की येईल। तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देते आणि थांबते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।